मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतोय सर. म्हणजे धबधबा कसा कोसळत असतो त्या पद्धतीनं आपण म्हणजे हे भाषण नव्हतंच. म्हणजे आतून असणारा तो आवाज होता, आतला आवाज तो होता. आणि तो आतला आवाज तुम्ही या ठिकाणी आणि पॉईंट काय आहे तर यथा राजा तथा प्रजा नाही, यथा प्रजा तथा राजा. म्हणजे प्रजा जी आहे ती महत्त्वाची आहे. आणि हे आतलं जे बोलणं होतं आपलं ते आम्हाला सर्व भावलं. आणि खरोखरच अत्यंत अप्रतिम असं भाष्य आपण या सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी केलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात ना, तुका म्हणे झरा मूळचाची खरा. तसा हा जो झरा होता तो खळखळ वाहत होता आणि ते अस्सल होतं. अंदर कुछ बाहर कुछ अशा पद्धतीचं ते व्यक्त होणं नव्हतं. मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद, तुमच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. सरांनी फक्त सांगितलं दिव्य मराठीचा संपादक होतो, पण दिव्य मराठी, लोकमत, लोकसत्ता, सकाळ, पुढारी, साम टी व्ही अनेक ठिकाणी सर अशाच पद्धतीनं व्यक्त होत असतात. दोन भूमिका नाही, जी भूमिका घेतली त्या भूमिकेशी प्राणपणानं एकनिष्ठ राहणं आज महाराष्ट्रामध्ये कोणाच्या माध्यमातून जर आपण पाहतो तर ते नाव आहे सन्माननीय संजयजी आवटे सर. मी तुम्हाला या ठिकाणी धन्यवाद देतो. अध्यक्षीय समारोप आहे. मी सहज ChatGPTला विचारलं की इज देअर एनी पर्सन, इज देअर एनी सिंगल ऑथर अक्रॉस द वर्ल्ड हू हॅज रिटन मोर दॅन 100 व्हॉल्यूम ऑफ एनी इंडिव्हिज्युअल्स बायोग्राफी. तर मला उत्तर आलं देअर इज नो एनी इंडिव्हिज्युअल who has written more than 100 volumes of any single individual's biography. मला उत्तर आलं. मग मी ChatGPTला माहिती दिली की तुमच्याकडे नसेल कुणी 100 व्हॉल्यूमपेक्षा अधिक व्हॉल्यूम एका व्यक्तीच्या, एका महामानवाच्या बायोग्राफीवरती लिहिणार आहे, पण आमच्याकडे आहेत, आमच्याकडे आहेत. आणि ते नाव आहे सन्माननीय बाबा भांड सर. 1966ला राष्ट्रपती पदक, 50 वर्ष, 60 वर्षांचा कालावधी गेलेला आहे आणि तीच उमेद, तो जोश कायम ठेवत आहेत आदरणीय बाबा भांड सर. संयोजन समितीचा एक सदस्य या नात्यानं आपणास नम्र विनंती करतोय की आपण अध्यक्षीय समारोप करावा. बाबा भांड सर. शब्दवेध बुक हाऊस प्रकाशन संस्थेचे वैजनाथ वाघमारे सर, ज्यांच्या सन्मानासाठी आणि ज्यांच्या सत्कारासाठी आपण इथं जमलो, संदीपराव आणि सारिकाताई, सगळ्यांचे नाव मी घेत नाही कारण 2 तास होऊन गेलेले आहेत आणि खूप लोकांना लवकर जेवायची सवय असते संध्याकाळी. संदीपरावांनी जे स्वप्न पाहिलं, सारिकाताईने जे स्वप्न पाहिलं, तर स्वप्नाचा पाठलाग करणं, स्वप्नाच्या पंखामध्ये शक्ती भरवणं आणि आपल्या मार्गापर्यंत पोहोचणं हे काम या दोघाही तरुणांनी केलं. त्यांचा आज आपण सत्कार केला. आणि अध्यक्षाने कमी बोललं पाहिजे हे सगळे सांगतात, त्यामुळं हा अध्यक्ष ते काही मोडणार नाही. आणि अगोदरच्या वक्तांनी इतकं बोलून गेलं असतं की बोलायला काही राहिलेलं नसतं, पण बोलून गेलेल्या वक्त्यांच्याच काही गोष्टींचा उल्लेख करणं गरजेचं आहे. प्रत्येकाचा मोक्ष वेगळा असतो, संजय सरांनी सांगितला, पण अनेक वेडेही असतात. जसं आपण त्या दोघांचाही उल्लेख केला, तसाच एक वेडा की ज्या वेड्याने सर्वसामान्याचा सेवा हा त्याच्या आयुष्याचा मोक्ष समजला. आणि आपण जे सगळं सांगत होता ना, हे सगळं ज्या माणसांनी केलं ते आपल्या एका महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या पोराने, परंतु महाराष्ट्राने त्याकडे दुर्लक्ष केलं. त्यांनी अनेक ठिकाणी म्हटलं की जनसेवेतच माझा मोक्ष आहे आणि जनसेवेचं मार्ग हे शेवटी शिक्षण आहे आणि शिक्षणाचा सोर्स ग्रंथ आहेत.
आणि हे काम संदीपराव आणि जनसेवेचं दुसरं न्याय व्यवस्था आहे त्यासाठी ताई काम करतात. तिसरं वेळ असतं आपापल्या आवडीच्या गोष्टी करायच्या. आता संजय सरांनी